नमस्कार मित्रांनो, आपण शिरंबेच्या मैदानावर आलतो आणि मथुर आणि बकासूर एकत्र आणलं आणि काय कारणास्तव पळू नाही शकले. सँडी सर नमस्कार. नमस्कार. काय झालं नक्की? पाहाल नाही पळायला नाही म्हणजे मुलाखतीतून सांगितलं काय झालं. मथुर आजारी होता आणि मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला, आम्ही येऊ का नको, आणि मला सलाईन लावलेली मथुरची दिसली. आता असल्या परिस्थितीत प्रश्न उभा राहिला की येताय का नाही. जर नसतं आलो तर म्हणणार ह्यांच्या दोघांच्या मनात नाही, तर म्हटलं काही करून बैल आणा. आणि बैल आणल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की त्याच्यावर भंडारा होता. भंडारा कधी ज्यावेळेस भंडारा हळद टाईप होता तर ती लागलेलं, त्याला सलाईन लावलेलं, त्यामुळे तो आला नाही. आता बघणारी लोक म्हणणार की आवर्जून केलं, फसवलं. असं काय नाही, फसवलं वगैरे नाही. जर फसवायचं नसतं तर एका मागे एक बैल चाललीच नसती, मग वेगळी चालली इकडून इकडून. एका मागे एक बैल चालतेत, दोघं एका मांडवात आहे, मग पळाय काय हरकत होती. पण मित्रांनो, पळाय हरकत एवढीच होती की मथुर आजारी होता. आणि स्वतः जर नंदीच्या शेजारी माणूस सांगत असेल आजारी आहे, मग व्हिडिओ कॉलमधून बघत असेल सलाईन लावलंय, तर वेगळा विषय होता. आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि मालकांनी मला वारंवार सांगितलं कसं काय, तर प्रेक्षक वर्गांचं म्हणणं होतं, पण काय काय जाणकार म्हणले तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी बैल पळवणार का, म्हणून जाऊ दे आपलं. एकत्र चालले, एकत्र आले. बैलगाड्यातील एक नवीन नांदी आहे. पण हा संकल्प तुमचा कशासाठी होता ते सांगा. संकल्प म्हणजे बैलगाडा तुम्ही बघताय, बैलगाड्यात आता काय ना काहीतरी कंटिन्यू वादविवाद, एक नकारात्मक वातावरण आहे. आणि वातावरण नकारात्मक आहे तर पॉझिटिव्ह काय कसं केलं पाहिजे. तर अशी दोन बैल बोलवायची, जसं गेल्या वर्षी मोठा लक्ष छोटा लक्ष असेल, एक पारंपरिक मैदानात एक अशी अजरामर जोडी, त्याच्यानंतर हे बी पारंपरिक मैदान आहे. मला वाटते तुम्ही सांगावं, तुम्ही ह्या वेळेत कधी मुलाखत घेतली का ह्या टायमिंगला? कारण उजेडात फायनलच होत नाही ना. ह्या गावानं सिद्ध केलं. यात्रा कमिटी असेल शिरंबेची पूर्ण, सगळे आपण म्हणू तोला मोलाची माणसं असतील, तर ह्यांनी करून दाखवलं. आणि कुणाचीही तक्रार न करता सुखरूप घरी लोक पोचले. काय सांगताल या जोडीबद्दल? मथुर आणि बकासूर ही इंडिव्हिज्युअल जोडी बघा की जर पळाली असती तर इतिहास वेगळा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचे ह्या दोन बैलांचे एवढे फॅन फॉलोअर्स आहेत, परस्पर विरोध पाळणारी बैल, पण प्रमुख जे मालक आहेत म्हणजे बैलाच्या असेल नियोजन करणार, त्यांनी ती संमती दर्शवली. आणि त्यांना वाटत होतं की हे पायरा होऊ नये, कारण त्यांची गणित वेगळी असत. पायरा नाही, एकत्र जीव नाही वाटत होती, पण ती एकत्र आली. दोन्ही मालकांचं कौतुक आहे. दोन्ही मालकांनी जो शब्द दिला तो पाळला. आता पाळायचं म्हणलं तर तुम्हाला ते कारण सांगितलंच. आणि जर मालक स्वतः नंदीच्या समोर मला वाटते खोटं नाही बोलणार. आणि ही जनतेनं बघितलं. ते जे मथुरचे थोडे मानाला म्हणजे इंजेक्शनाचं वण होतं, तुम्ही बघितलं असेल. म्हणजे काही असं नाही की बैल एकदम तंदुरुस्त, जरी इंजेक्शन केलेला बैल असेल, आजारी असेल, तर मला वाटतं आपल्या स्वार्थासाठी पळवणं किंवा काय हे योग्य नाही. पण मला वाटतं पुढं पळणार जोडी पळेल. स्वतः दोन्ही नियोजन करणार लोकांनी म्हणले पळणार आहे. तुम्हाला अडचणी बघा की, म्हणजे एका साईडला सांगणं कशाला पळताय, दुसऱ्या साईडला सांगणं कशाला पळताय, त्याचा काय फायदा आहे, त्यात महत्व होईल, गावाचं महत्व वाढेल, तुमचं काय आहे, तुम्ही काय कशाला काय करताय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काय लोकांच्या अशा म्हणजे अशा काय करायचं, म्हणजे ह्यात राजकारण असल्यागतच आहे दोघांनी एकत्र येऊ नये. म्हणजे तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण बैलगाड्यात चांगलं वातावरण करायचे, एक हेल्दी वातावरण करायचे, म्हणून हा प्रयत्न होता. मी म्हणूनच ज्यावेळेस टीजर टाकलेलं, ज्यावेळेस एकत्र येणार ठरलेलं, संकल्प केलेला, त्यावेळेस मी वाक्य लिहिलेले, ही तू शिरंब्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, कोणासाठी नाही, तर ही जोडी येणार बैलगाडी प्रेमींसाठी. आणि जे बैलगाड्यावर जे प्रेम करतात, मथुर प्रेमी आणि बकासूर प्रेमी यांच्यासाठी येणार. आणि एकत्र आले आणि अडचणी आल्या, पण अडचणीवर मात करणंच हेच बैलगाड्याने शिकवले, नंदीनं शिकवलं. हा बैल आता डावीनं पळायला लागला एवढं, आणि एक चांगल्या स्पीडची गाडी, त्यामुळे कदाचित असेल काय काय लोकांचं. पण असो, एकत्र मांडवात आली, हे खूप भारी सीन होता. मथुरच्या शेजारी बकासूर, विरोधात पळणारी बैल, आणि त्याच्यानंतर चाकोरीत बकासूर आहे, पाठीमागं मथुर आहे. बकासूरचे फॅन एकत्र गळ्यात टाकतात, मथुरचे फॅन एकामेकांना म्हणजे आपण हे करतात. आणि विशेष म्हणजे दोघं फॅन एकत्र झाले. आणि मला वाटते आता जी चालते का नाही सोशल मीडियावर, जो आपण म्हणू एक प्रकारे हा कोण किंग, हा असा तो तसा, आता कोण नाही. आता बैलगाड्यात एक बऱ्यापैकी चांगलं वातावरण झालंय. ही पुढे पळेल गाडी, सांगितलेलं आहे मालकांनी. आता बकासूर आणि मथुरचे फॅन एकत्र होते, एकत्र म्हणत होते, म्हणजे एकत्र आले आणि एकमेकाला विरोध करणारे
आज गळ्यात गळे टाकत होते. हीच ह्या म्हणजे त्याचा फायदा झाला. हा हाच हेतू होता. हेतू काय, बैलगाड्याचं वातावरण चांगलं करणं. असंच मित्र विनंती करेन, प्रत्येकाचे सहसंबंध असतात, प्रत्येकाच्या गोष्टी चालू असतात, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने बैलगाड्यातले जे वाद मिटवण्याचा किंवा रिलेशन प्रत्येकाच्या असतात एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर बैलगाडी हे क्षेत्र सुजलाम सुफलाम होईल, चांगलं आहे, खेळीमेळीत होईल. आज बकासूर आणि मथुर खेळीमेळीत गेले. आज तुम्हाला असं वाटतं का बैलगाडी क्षेत्रात पण राजकारण होतंय? होतंय म्हणजे होतंय, सगळ्या राजकारण होतंय तर होतंय. कारण काय होतं माहितीये का, राजकारणाचा विषय कसा आहे, खेळ असल्यामुळं मॅन्युप्युलेट करणं, खेळ असल्यामुळं काय काय असं आहे की खोटं बोलणं, शब्द न पाळणं, ह्या गोष्टी होतात. आणि आपल्याला महत्व वाढवून घेण्यासाठी किंवा आपल्याला असं वेगळं स्थान निर्माण व्हावं त्याच्यासाठी काय ना काहीतरी वेगवेगळ्या म्हणजे नीच पद्धतीच्या बी गोष्टी काय काय करतात, ते आपण कधीतरी बोलू त्या विषयावर. पण राजकारण होतंय निश्चित. आणि राजकारण म्हणजे कसं आहे, ते फक्त बैलगाडी बसण्यापुरतं नाही तर बाकी विविध ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही अगदी बघितलं असं राजकारण म्हणजे ऍक्च्युली राजकारण होतंय मध्ये सगळी पॉलिटिकल मैदानं झाली. म्हणजे कोणतरी येणार, कोणाचा तरी वाढदिवस, आणि तिथं 1 ते 1.5 तास नुसती त्याची वाहवा करण्यात घालवणार. मग असली नेतेगिरी बैलगाड्यात नको ना. तुम्हाला नेतेगिरी करायची तर नको. ही बी राजकारणाचा हिस्सा आहे. किती लोक फेअर करतात. आज तुम्हाला शिरंब्याचं मैदान झाले, काय चुका झाल्या असतील, परफेक्ट नाही, पण झालं ना मैदान 6 वाजता फायनल पळालं, लोक निघालेत घरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, काय काय वेळेस नेते मंडळी येतात, बैलांच्या ह्याच्यावर ओझ असतं आणि बैल खाली गेलेली असते, ती त्यांना किती उशीर धरून उभं राहायचं, 1-1.5 तास, दीड तास त्याच्या मानव जो बघा की तुम्ही मला सांगा, आज तुम्ही बघाय होता पडदिशीने झालं, जास्त काय नेतेगिरी नाही, कोणाला वा. हा, आणि तुम्हाला सांगतो एक ह्या दोघांचा सत्कार करावा, मथुर आणि बकासूर, म्हणून एक मोठा चेहरा पॉलिटिकल येणार होता, पण तो नको, बैलगाडीतलाच चेहरा असावा हा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आणि मान्याचे मालक आले, बाळासाहेब जवळेकर. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही, त्रिवेणी संगम झाला. मान्याचे मालक, बकासूरचे मालक, मथुरची टीम, मथुरचे मालक सांभाळ करणारे, ही झालं ना सर्कल, आणि एक वेगळं वातावरण झालं. बाळासाहेब जवळेकर काय म्हणले, काय कसं काय तिकडचं काय नाही, मान्या ह्यांनी एकच शुभेच्छा दिल्या, मना जेवढा पळतो तेवढं पळावं, मनाने जेवढी मनं जिंकलं ते करावं, वातावरण चांगलं असावं. त्यांनी एक दोघांना पण आशीर्वाद दिला. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, त्यांनी एक वाक्य सांगितलं आणि ही खूप बैलगाड्यासाठी लागू होते. त्यांनी सांगितलं, अहो आपण कोण आहे, माणसं, बैल पळतात, मुखी आहेत, आणि ती नंदी आहेत. नंदी कुणाचाच वाईट नसतो, सगळेच नंदी चांगले असतात. कुणाला पळतो चांगला, कुणाचं दिसणं चांगलं, कुणाचं शरीर चांगलं. ओके, तर मित्रांनो, मानेचं माना घालतं आणि धन्यवाद. असंच मैदान शिरंब्यासारखं म्हणजे मैदान बाकीच्यांनी पण घ्यावं उजेड सकाळी. तुम्ही सांगा मैदान कसं झालं. तुम्ही मैदान मित्रांनो रीतसर झालं, पहिली गोष्ट म्हणजे. आणि गाड्या सोडताना बापू होते, बापूचा आसूड चालायला लागल्यानंतर बैल मालक काय, बैल सुद्धा मागे चढत होती. निकाल व्यवस्थित झाले, काय अडचणी आल्या तर तिथल्या तिथं दुरुस्त केल्या, आणि असं मैदान होणं काळाची गरज आहे. धन्यवाद.